रस्त्यावरील निराधार व्यक्तीला जिजाऊचा आधार. गरजूंचा आधारवड म्हणून ओळख असलेली जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संघटना आता रस्त्यावरील निराधार व्यक्तीचा आधार बनली आहे. ठाणे शहरातील टेंभी नाका जैन मंदिरासमोर एका निराधार व्यक्ती रस्त्यावर पडलेली असल्याचे जिजाऊच्या कार्यकर्त्यांना समजताच श्री निलेश सांबरे साहेबांच्या मार्गदर्शनाने जिजाऊ ठाणे शहराची टीम तिथे पोहोचली आणि त्या व्यक्तीची विचारपूस करून त्यानंतर त्यांना अंघोळ घालून त्यांना नवीन कपडे दिले. त्यानंतर जेवण देऊन पुढील उपचारासाठी जिजाऊच्या आसनगाव येथील मोफत रुग्णालयात दाखल करण्यात आले. जनसेवा ही ईश्वर सेवा या भावनेने काम करणाऱ्या जिजाऊ संस्थेचे संस्थापक श्री निलेश सांबरे साहेबांचे त्या व्यक्तीने आभार मानले. ठाणे महानगरपालिकेतील कामगार कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देणाऱ्या एकमेव मान्यताप्राप्त कामगार संघटना म्युनिसिपल लेबर युनियनची सर्वसाधारण सभा 15 फेब्रुवारी 2025 रोजी युनियन कार्यालयातील स्वर्गीय अण्णा साने सभागृहात पार पडली. या प्रसंगी माजी नगरसेवक अशोक वैती व माजी नगरसेवक पवन कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. या सभेत युनियन पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांची निवड करण्यात आली असून कामगार नेते व युनियनचे अध्यक्ष रविराव यांच्याकडे पुन्हा अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. तर कार्याध्यक्षपदी कामगार नेते मोहन तिवारी तर उपाध्यक्षपदी बिरपाल भाल यांची तसेच सरचिटणीसपदी चेतन आंबोणकर, सहाय्यक सरचिटणीसपदी आनंदा पावणे आणि कोषाध्यक्षपदी विजय खानविलकर यांची निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर संघटनेच्या कामात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या कार्यकर्त्यांची चिटणीस, सहाय्यक चिटणीस व कार्यकारिणी सदस्य पदावर निवड करण्यात आली आहे. यावेळी माजी नगरसेवक अशोक वैती व पवन कदम तसेच ॲडव्होकेट रवींद्र नावर यांची संघटनेच्या सल्लागार पदावर निवड करण्यात आली आहे. यावेळी कार्याध्यक्ष मोहन तिवारी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले, आपण 7व्या वेतन आयोगावर आधारित वेतन श्रेणी लागू करून घेतली, वाहतूक भत्ता लागू करून घेतला, परंतु 7व्या वेतन आयोगाची थकबाकी, वाहतूक भत्त्याची थकबाकी, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना तातडीने पेन्शन लागू करणे व त्यांच्या ग्रॅज्युएटी PFची रक्कम सेवानिवृत्तीच्या वेळी मिळवण्यासाठी प्रशासनाबरोबर बोलणी सुरू आहेत. प्रशासनाने टाळाटाळ केल्यास प्रसंगी तीव्र आंदोलन करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. सफाई कामगारांच्या वारसाची लढाई महाराष्ट्र महानगरपालिका नगरपालिका संघटना फेडरेशनच्या माध्यमातून आपण जिंकली. प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून सफाई कामगारांच्या वारसांना लवकरात लवकर सेवेत घेण्याचा निर्णय बिरपाल भाल यांनी व्यक्त केला. तसेच 7व्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा हप्ता लवकरात लवकर अदा न झाल्यास महापालिकेवर प्रचंड मोर्चा काढण्यात येईल असेही प्रतिपादन त्यांनी केले. संघटनेचे सरचिटणीस चेतन आंबोणकर यांनी सांगितले की कामगार कर्मचाऱ्यांच्या भरघोस पाठिंब्यामुळे आपण 7व्या वेतन आयोगावर आधारित वेतन श्रेणी आपण मिळवली. आता केंद्र शासनाने 8व्या वेतन आयोगासाठी समिती स्थापन केली आहे. यापुढे आपल्याला 8व्या वेतन आयोगाची लढाई लढावी लागेल. त्यासाठी कामगार कर्मचारी अधिकाऱ्यांनी आपली एकजूट कायम ठेवावी असे आवाहन केले. यावेळी कोषाध्यक्ष विजय खानविलकर यांनी पत्रकारांशी बोलताना अधिक माहिती दिली. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण.
गायमुख येथील कचऱ्यापासून खत निर्मितीचा प्रकल्प हा ठाणे शहराच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. तेथील 2 प्रकल्पांचे एकत्रीकरण करून अधिक मोठ्या जागेत हा प्रकल्प कार्यान्वित करावा. 3 एकराच्या जागेत सुमारे 300 ते 400 टन ओल्या कचऱ्यांची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावून खत निर्मिती होईल. राज्यातील अशा प्रकारचा हा मोठा प्रकल्प ठरेल असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला. ठाणे शहर घोडबंदर रोड परिसरातील 4 विकास कामांची पाहणी शुक्रवारी सकाळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली. यावेळी ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, सहाय्यक संचालक नगर रचना संग्राम कानडे, उपायुक्त मनीष जोशी, शंकर पाटोळे, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे, उपनगर अभियंता गुणवंत झांबरे, कार्यकारी अभियंता संजय कदम आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात या 4 महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी मोठा निधी दिला. त्यांची कामे आता सुरू झाली आहेत. खत निर्मिती प्रकल्प, नागला बंदर खाडी किनारा सुशोभीकरण, बोरिवडे मैदानाचा विकास, आनंदनगर येथील आरक्षित भूखंडावरील उद्यान या कामांची पाहणी केली. त्याबाबत आवश्यक ते निर्देश आणि सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे गायमुख येथील महापालिकेच्या ताब्यातील जास्तीत जास्त जागेचा वापर करून 300 ते 400 टन पर्यंतच्या ओल्या कचऱ्यापासून खत निर्मितीचा प्रकल्प करण्यात येईल असे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केले. ठाणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने 2,25,45,500 रुपयांचा MD हा अंमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे. हा साठा परराज्यात तयार केला जात होता. त्यानंतर तो अंमली पदार्थ राज्यात तस्करांच्या माध्यमातून विक्री केला जात होता. पोलिसांनी या कारवाईत 3 अटक केली आहे. इलियास कुशल खान वय 19, अमान कमाल खान वय 21 आणि सैफ अली असाबोअल हक खान वय 25 अशी अटकेत असलेल्यांची नावे आहेत. शीळ डायगर भागातील ठाकूरपाडा परिसरात एका घरामध्ये अंमली पदार्थांचा साठा असल्याची माहिती ठाणे पोलिसांच्या अंमली विरोधी पथकाचे पोलीस हवालदार अमोल देसाई यांना मिळाली. या माहितीच्या आधारे अंमली पदार्थ विरोधी पथकाने ठाकूरपाडा येथे छापा टाकून सैफ अली खान याला ताब्यात घेतले. त्यानंतर इलियास आणि अमान या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांना त्यांच्याकडून 1,109 ग्रॅम MDचा साठा आढळून आला. या गुन्ह्यात अंमली पदार्थ विक्रीच्या आंतरराज्य टोळीचा संबंध आहे. हा अंमली पदार्थ परराज्यात तयार होतो आणि त्यानंतर त्याची विक्री महाराष्ट्रात होत असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यानुसार पोलिसांचा तपास सुरू आहे. क्राइम ब्रांच थाना के एंटी नार्कोटिक सेल के इंचार्ज PI राहुल मस्के, उनके साथी API नीलेश मोरे, API जगदीश गावित, PSI निकम, PSI भोसले, PSI किनी और उनके टीम ने ACP क्षीरसागर इनके मार्गदर्शन में नारकोटिक्स अंतर्गत 3 कार्रवाई की है. इसमें पहली कार्रवाई जो शील डायगर पुलिस स्टेशन में हमने गुना दाखिल किया है, उसमें 1 किलो 109 ग्राम MD मेफेड्रोल, उसकी कीमत है 2,25,45,000. उसमें 3 आरोपी अरेस्ट हुए. इलियास खान और अमाल खान, ये 2 आरोपी रहने वाले प्रतापगढ़ राजस्थान के, और तीसरा आरोपी है सैफ अली खान जो रहने वाला है मुमरा शील डायगर का, और उनका पुलिस कस्टडी रिमांड 17 तारीख तक है. दूसरा जो कार्रवाई की है वो हिल लाइन पुलिस स्टेशन उल्लासनगर के अंतर्गत कार्रवाई की है, जिसमें 44 किलो गांजा जब्त किया है, जिसकी कीमत है 22,85,000. इसमें भी 2 आरोपी अरेस्ट है, एक मंगल पवार और अमर पवार. उनका पुलिस कस्टडी रिमांड 17 तारीख तक है. तीसरा कार्रवाई किया है उल्लासनगर के मध्यवर्ती पुलिस स्टेशन के अंतर्गत, उसमें 58.1 ग्राम का मेफेड्रोन MD पदार्थ जब्त किया है, जिसकी कीमत है 11,72,000. उसमें 2 आरोपी है आरिफ खान और सफीउद्दीन खान, उनका वो अभी न्यायालयीन कस्टडी में है. पूरा लगभग जो अभी तक जो 3 कार्रवाई हुए उसमें टोटल 2,37,18,000 का टोटल मुद्देमाल जब्त किया है.
सर जो एमडी पकड़ा गया है, स्टेट क्रॉस करके महाराष्ट्र में एंट्री होती है इनकी, राजस्थान में कनेक्शन इस तरीके से इनका ये चलता रहता है। इलियास खान और अमान खान जो है ये दो आरोपी रहने वाले प्रतापगढ़ राजस्थान के, वो महाराष्ट्र में आए थे। मुमरा में जो रहने वाला उनका साथीदार है, दोस्त है सैफ अली खान, जो अभी अरेस्ट है, उसको वो एमडी बेचने के लिए आए थे। और ये दो आरोपी का मुंबई में जो ड्रग पेडलर है उनका नाम अभी इन्वेस्टिगेशन में सामने आ रहा है, उनसे संबंध थे। और ये पूरा एक रैकेट है जो एमडी पदार्थ ये लोकल मार्केट में वितरण करते हैं। सर लाया कैसे गया, इतना बड़े पैमाने पर पदार्थ किस तरीके से लाया गया, क्या कुछ गाड़ी का इस्तेमाल किया गया? हाँ, उसके बारे में भी हमारा इन्वेस्टिगेशन अभी शुरू है। सर राजस्थान पाकिस्तान का नजदीकी, क्या पाकिस्तान से लिंक है ये आरोपियों, तो पाकिस्तान से ड्रग्स लेके आते थे? वो भी हम इन्वेस्टिगेशन कर रहे हैं। सर कौन सी गाड़ी इस्तेमाल करी गाड़ी? वो सब इन्वेस्टिगेशन में हम अभी कर रहे हैं। सबसे मुख्य आरोपी कौन है इसमें? मेन आरोपी जो है अभी जो लोकल का रहने वाला है सैफ अली खान, ये मुमरा श्रीनगर के एरिया में रहता है, ये यहाँ का लोकल आरोपी है। और ये दो आरोपी इलियास खान, अमान खान, ये राजस्थान के, उनके एक साथीदार जो अभी इन्वेस्टिगेशन में सामने आ रहे हैं वो मुंबई के।